श्री हनुमान जयंती निमित्त 24 एप्रिल 2024ला माननीय किसन कथोरे यांच्या समवेत कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा ठेवण्यात आला होता आणि या कीर्तनाच्या कार्यक्रमाला माननीय श्री किसन कथोरे साहेब उपस्थित होते। त्यांचं मनापासून आभार मानतो या कार्यक्रमासाठी। आळंदी कीर्तन पार पडल्यानंतर माननीय किसन कथोरे साहेबांनी महाराजांचे मनापासून आभार मानले आणि त्याचबरोबर येथील नागरिकांना मार्गदर्शन केले। माझ्या इथं भगिनी खूप मोठ्या प्रमाणात महाराज माझी सगळ्यांच्या वतीने विनंती राहील की तुमच्या प्रत्येक प्रवचनामध्ये आमच्या भगिनींच्यासाठी 2 शब्द सांगायला एक वेगळे ठेवा। मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, महिला खूप होत्या आणि त्यात काही लहान मुलं होती। त्या महिलांच्या कार्यक्रमाला त्या मुलांचं मी काही थोडंसं त्यांना बोलवलोय व्यासपीठावर आणि त्यांना विचारलं, तुला काय आवडतंय? तुझ्या घरातला तुझी आई बाप कोण काय? त्याने माझ्या खिशाकडे हात लावला आणि तो काढून घेतला। काय सांगितलं? मला मोबाईल आवडतो। आई बाबा नाही, आमच्या मुलांना जर आई बाबापेक्षा जर आता मुलांना मोबाईल आवडत असेल तर माझी तुम्हा आयांना पण विनंती आहे की मुलांच्या हातात मोबाईल किती वेळाला द्यावा आणि किती द्यावा। कधीतरी हा विचार आपण जर केला नाही ना तर ही सगळी मंडळी जेवढी आज तुम्ही सगळे बसताना याचा खरा आपल्यापर्यंत पोहोचत नाही। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मोबाईल असावा पण तो किती वापरावा याला मर्यादा आहे। मुलांनी कसा वापरावा यालाही मर्यादा आहे। आपली एखादी मुलगी मोठी असेल, रात्री आईने कधीतरी त्या मोबाईलला चेक करावं ना, माझी पोरगी कोणाशी बोलते, नंतर पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच जर याचा चांगला विचार केला। सध्या समाजामध्ये सगळ्यात वाईट प्रथा सुरू झालेली आहे। ती मोबाईल वरून ज्याच्याशी संबंध करते ना तो एकतर कुठेतरी वीटभट्टीवर असतो, रेतीवर असतो, गाडीवर असतो, तिला काहीच माहित नसते। पण एकदा तिचा संबंध जमले तर ती आईला नाही बाबाला नाही ना त्या श्रीमंतीला विचारत नाही, ती सांगते नाही मला माझं त्याच्या बरोबर व्यवहार करायचे।
काय करणार आम्ही? मग ही अशी मंदिरं, ही विचार ज्या एवढ्या लांबून आळंदीवरून येऊन हे आपल्यासाठी प्रबोधन करत असतील, तर माझे हात जोडून विनंती आहे, आपली घरं वाचवा, आपला संसार वाचवा, आपल्या मुलांच्यावर संस्कार करा. खरी प्रगती तीच आहे. हे सगळं गरजा आहेत, पण त्या गरजांचा कसा वापर करावा याचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर नक्कीच होईल. आज बघा तुम्ही, एवढे वृद्धाश्रम व्हायला लागलेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मी एकदा आपल्याच तालुक्यामध्ये रोहन गावाला माऊली कॅटरर्स तर्फे करण्यात आलेल्या या भंडाऱ्याचं सर्व स्वयंपाक येथील आचारी आणि इथे बनवलेले जे काय आहे त्यांचं मी मुलाखत घेतलं, ते तुम्ही पाहू शकता. घेणार ना अजून दाखवा ना. शिरा आणि भाजी केलं तर भात असेल का नाही? तर इथे भाजी सुद्धा बनवलेली आहे. तर हे तुम्ही बनवलात? अरे वा. कधीपासून बनवायला सुरुवात केला? 7:30 सकाळी. 10:30. 7:30. आणि किती लोकांचं हे 2000 लोकांचं जेवण. 2000 लोकांचं जेवण केलं. 2000 लोकांचं जेवण केलं. आणि हे आहेत आपले आचारी. आपलं नाव सांगा. माऊली कॅटरर्स बाळूभाऊ चौधरी. माऊली कॅटरर्स आहे, ते बदलापूरचेच आहेत. आणि एवढं सुंदर असं त्यांनी बनवलं. भाजी आणि भात पण आहे का? हे वरण आहे आणि वरण आहे, भाजी आहे, शिवाय शिरा आहे. एक छान असं जेवणच आहे. भात आहे. हे बघा, पांढरं भात आहे. तर खूप सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांच्याशी करू शकता. कुठे आहे तुमचं हे? शिवाजी चौक. शिवाजी चौकात. काय नाव, काय पूर्ण नाव सांगा? कॅटरर्स चौधरी. माऊली कॅटरर्स बाळूभाऊ चौधरी. 35 वर्षापासून आम्ही बदलापूर शहरामध्ये कार्यरत आहे कॅटरिंगच्या बाबतीत. 35 वर्षाचा अनुभव आहे आम्हाला. अच्छा. प्रत्येक मंदिराला वगैरे करताय? मंदिराचं आम्ही कामं असेच करतो. कोणी जेवत नाही असं. रात्रीचा इथे भंडारा झाला त्या शेगावमध्ये. अच्छा. तो पण असं आम्ही विनामूल्य केला. ओके. मंदिराला वगैरे हे प्रोव्हाइड करतात. खूप छान असं त्यांनी केलेलं आहे अरेंजमेंट आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे. 12 वाजता भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी येथील मंदिरात आलेले भाविक दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत होते. भक्तांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओत. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय हनुमान, जय बजरंगबली. धन्यवाद.